आणि तेच ज्ञानेश्वरीचं 9000 ओव्यांचं जे ज्ञान आहे तेच माऊलीने हरिपाठामध्ये एक छोट्याशा 27 अभंगामध्ये घेतलेलं आहे. प्रचंड शक्ती जर एकत्र दाबण्याचा प्रयत्न केला ना तर तिचा स्फोट मोठा होत असतो. जे गीतेतलं प्रचंड ज्ञान आहे तेच माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला आणि जे ज्ञानेश्वरीचं ज्ञान आहे तेच हरिपाठ नावाच्या ग्रंथामध्ये दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणून हरिपाठ नावाचा ग्रंथ जरी दिसायला छोटा असला पण प्रत्येक अभंगाच्या ज्ञानाचा विचार केला तर ज्ञानाचा स्फोट त्याच्याही पुढे जर विचार केला तर माऊलींची हरिपाठातील अभंग रचना करण्याची शैली हतुटी किंवा हरिपाठ नावाचा ग्रंथ रचण्याची हतुटी अतिशय सुंदर आहे. या हरिपाठ ग्रंथामध्ये बद्धापासून सिद्धापर्यंत, अज्ञानीपासून ज्ञानापर्यंत, चारी वर्ण, चार आश्रम, सर्वांना माऊलीने ज्ञान सांगितलेलं आहे. अभंगाचा जर पहिल्या अभंगाचा विचार केला तर माऊली प्रत्येकाला सांगतात की बाबांनो, तुम्ही मनुष्य जन्माला आलेला आहात, तुम्ही भगवंत चिंतन करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. पहिल्या अभंगाचा जर विचार केला तर अज्ञानी जीव माऊलीकडे आले आणि सांगितलं, माऊली तुम्ही सांगता परमार्थ करा. म्हणजे आम्ही नास्तिक नाहीत, आम्ही आस्तिक आहोत, परंतु आमच्या पाठीमागं रात्रंदिवस जर संसाराचा व्याप आहे तर हा संसार पाहून नामस्मरण करावं. प्रश्न करतात. त्यावेळेस माऊलीने सांगितलं, बाबांनो तुम्हाला मी कुठं म्हणतो संसार सोडा म्हणून, तुम्ही रात्रंदिवस संसार करा ना. म्हणून हरिपाठाच्या पहिल्याच अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, आसोनी संसारी जिव्हा वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. तुम्ही संसारात राहा, संसारामध्ये तुमचे हात काम करतील, पायी काम करतील, कान ऐकतील, डोळे पाहतील, पण या संसारामध्ये तुमच्या जिभेला काय काम आहे हो? लोकांनी सांगितलं जिभेला काहीच काम नाही. मग बाकीचे इंद्रिय तुमच्या संसारातले प्रपंचातले सर्व कामं करतील, तुम्ही जिभेने तर हरे हरे म्हणा, जिव्हा वेगू करे. लोकांनी विचारलं म्हणजे परमार्थ करायला अडचण नाही, आपला संसारही थांबत नाही आणि भगवंताचं नामस्मरणही करता येते. अज्ञानी जीवाला माऊलीची हतुटी किती सुंदर आहे परमार्थाच्या मार्गावर आणण्यासाठी. त्याच्यानंतर चौवेदी जाणं, त्रिगुणे आसार, भावे विनभक्ती, योग यागविधी, साधुबोध झाला पर्वताप्रमाणे, संताचे संगती, विष्णुमय जग, त्रिवेणी संगमी, हरी उच्चरणी. हा एक 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 अभंग सांगत ज्यावेळेस माऊली शेवटच्या अभंगावर येतात तोपर्यंत त्या मुमुक्षी जीवाची स्थिती ही साधक दशेवर आलेली असते. प्रत्येक अभंगातलं ज्ञान ऐकून ऐकून तो साधकापर्यंत आलेला असतो. आणि साधक अवस्थेवाल्याबरोबर माऊली त्याची स्थिती ओळखून त्याला सांगतात, हे पहा लक्षात ठेवा, सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी. या अभंगामध्ये माऊली सांगतात, लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार, वाया एर झारा हरिविन. लटिका हा व्यवहार, हा तुझा जो लाखो नाही कोट्यवधी रुपयाचा जो व्यवहार चाललेला आहे ना, हा खोटा आहे. आणि रात्रंदिवस ज्या संसारामध्ये तू रममान झालेला आहेस, हा लटिका हा संसारही खोटा आहे. जर या तर तुझी जन्म मरणाची येरझार वायाला जाईल, हे लक्षात ठेव. हे अभंगाचं चरण जर माऊलीने
हरिपाठातल्या पहिल्या अभंगाच्या असोने संसारी जिव्हा वेग करी या जागेवर जर टाकला असताना लटिका हा व्यवहार सर्व हा संसार, तर आज्ञेने जीवाला विषय पटला नसता. त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही रात्रंदिवस संसार करा, अजिबात सोडू नका, पण जिभेने नामस्मरण करा. आणि ज्यावेळेस तो साधव ज्ञानाच्या ठिकाणी एकरूप होतो त्यावेळे त्याला सांगितलं लक्षात ठेव, हा तुझा संसार खोटा आहे आणि संसारातला व्यवहारही तुझा खोटा आहे. मला सांगायचं तात्पर्य की माऊलींची अशा प्रकारचे हरिपाठाचा अभंग सोडवण्याची इतकी सुंदर प्रकारची हातोटी आहे. आणि त्याच्याही पुढं जर पाहिलं, या ग्रंथाचं माऊलीने नाव ठेवलेलं आहे हरिपाठ. हरिपाठ या शब्दाचा अर्थ काय? विचार करा. वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थ्याकडून जो अभ्यास करून घेतात त्याला वर्गपाठ म्हणतात. शिक्षक विद्यार्थ्यांना घरी जो अभ्यास करायला सांगतात त्याला गृहपाठ म्हणतात. वर्गपाठ याचा अर्थ वर्गात करायचा पाठ म्हणजे अभ्यास, आणि गृहपाठ म्हणजे घरी करायचा पाठ म्हणजे अभ्यास. वर्गात जो करायचा तो वर्गपाठ, घरी करायचा तो गृहपाठ. तसा हरिपाठ म्हणजे हरायचा अभ्यास करणं म्हणजे हरिपाठ. आम्हाला हरायचा अभ्यास करायचा आहे. हरिपाठ म्हणजे फक्त पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत आम्ही वाचणं म्हणजे हरिपाठ नाही, तर आम्हाला हरायचा अभ्यास करायचा आहे, या नाव आहे हरिपाठ. मग नेमका मला हरायचं कुठं? हरवायचंय कोणला आणि हरायचंय कोणाजवळ? तर वास्तविक पाहता आम्ही जन्माला आलेलो प्रत्येकजण भगवंताचे अंश आहोत. ममय अंशी ममय लोकी जीवभूत सनातना. अर्जुना, हे प्रत्येक दिसणारा जीवभूत आहे ना, प्राणी, हा माझाच अंश आहे. म्हणजे तुम्ही आम्ही देवच आहोत. पण आज आपण देव म्हणून स्वतःला मानायला तयार नाहीत. प्रत्येकाला वाटतं नाही, मी सामान्य आहे, मी दीन आहे, मी दुबळा आहे, मी एक व्यक्ती आहे, एक पंचमहाभूताचं शरीर असणारा मी आहे, हा नावारूपाचा ठेवलेला मी आहे. ही प्रत्येकाची जी मनोभूमिका झालेली आहे याचं कारण आहे जीवानं या देहाची संगत केली आणि जीव या देहालाच मी आणि माझं म्हणू लागला. आणि मग मी आणि माझं हे जीवानं त्या ठिकाणी धरल्याबरोबर मग मीच्या ठिकाणी जर कोणी निंदा केली, कुणी आमची स्तुती केली तर आम्हाला हर्ष दुःख तयार होतं. कुणी जर आम्हाला मान दिला तर आम्हाला आनंद वाटतो, अपमान केला तर आम्हाला दुःख वाटतं. मग त्या ठिकाणी मान, अपमान, गरिबी, श्रीमंती, सुख, दुःख, ह्या सगळ्या गोष्टी जीवानं या अचेतन देहाच्या ठिकाणी एकरूप करून घेतल्या आणि प्रत्येकजण आपलं स्वरूप विसरून त्या जीवाशीच तुम्ही आम्ही एकरूप झालेलो आहोत. मग वास्तविक पाहता हा जीव कोण? तर जीव हा भगवंताचाच अंश आहे. नवे नवे जीव हा एक शिवाचं स्वरूप आहे. मग जीव हा शिवापासून वेगळा होण्याचं कारण काय?
ज्याप्रमाणे पाण्याचा जलाशय भरलेला आहे, दुपारी 12 वाजण्याच्या वेळेस सूर्य माथ्यावर आहे, पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे माथ्यावर असणाऱ्या सूर्याचं. जोपर्यंत पाणी स्थिर आहे तोपर्यंत तोपर्यंत प्रतिबिंब स्थिर आहे. आणि ज्या वेळेस पाणी हलायला सुरुवात होते, पाण्यावर वलय निर्माण होतात, त्यावेळेस पाण्यात स्थिर असणारं प्रतिबिंब हे हालचाल करू लागतं, वाकडं तिकडेपणा दिसतो. मग वास्तविक पाहता हे प्रतिबिंब मूळ सूर्याचंच आहे. सूर्याकडं पाहिलं तर सूर्य हलत नाही, सूर्य वाकडा तिकडा दिसत नाही, पण सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. याचं कारण का, तर त्या पाण्यानं, प्रतिबिंबानं पाण्याची संगत केली. तसं जीवानं या देहाची संगत केल्या कारणानं देहाच्या ठिकाणी असणारं सुख दुःख, मान अपमान, निंदा स्तुती, रात्रंदिवस आम्ही त्याच्यात गुरफडून गेलेलो आहोत. याचं कारण हा जीवाच्या संगती तुम्ही आम्ही असल्या कारणानं हा मी आहे, हे माझं आहे. आणि मग दुःखाचं कारण आहे मी आणि माझं. मग वास्तविक पाहता जो जीवानं जो अहंकार धरलेला आहे, हा अहंकार मीपणाचा आहे, हा आम्हाला टाकून देऊन अखंड आपल्या स्वरूपाचा अभ्यास करावा लागेल. मग जीवाला शिवस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप करण्यासाठी साधन काय? त्यासाठी साधन आहे श्री गुरुने दिलेला महावाक्याचा उपदेश. आणि अशा प्रकारचा जो महावाक्याचा उपदेश आहे, त्या महावाक्याचा अर्थ आहे की अहम ब्रह्मस्मी, मी ब्रह्म आहे. किंवा दासबोधामध्ये रामदास स्वामी ओवी देतात, सोहोमात्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूच जाण, हे साधूचे सद्वचन सदृढ पै धरावे. की तू सोहम परमात्मा आहेस, तू अजन्म आहेस, तुला जन्म नाही आणि मरण नाही. हे आम्हाला श्रीगुरूने जरी सांगितलं असेल, आज आम्ही नामसाधना, नामदीक्षा घेतलेले आज 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 25 वर्ष झाले. आम्हाला त्याच वेळेला आमच्या श्रीगुरूने सांगितलेलं आहे की बाबा तू प्रत्यक्ष सोहम परमात्मा आहे. तरीही आम्ही आज स्वतःला म्हणून घेतो, नाही मी अमकाच आहे, मी अमक्या नावाचा, अमक्या गावाचा आहे. फक्त आम्ही म्हणताना म्हणतो संतांचे पायी हा माझा विश्वास. मग संतांच्या ठिकाणी आमचा जर विश्वास आहे तर आम्हाला श्रीगुरूने सांगितलं आहे की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहे. आमचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. मग तो विश्वास बसण्यासाठी संतांना परोपरीनं शिष्याला ज्ञान सांगावं लागतं की तू ब्रह्मरूप कसा, तू ब्रह्मरूप कसा, तू ब्रह्म आहेस. हा महावाक्याचा उपदेश देऊन त्या ठिकाणी श्रीगुरूंना शिष्याला बोध करावा लागतो. आणि महावाक्याचा उपदेश झाला, बोध झाला, त्या महावाक्याचा अर्थ आहे अहम ब्रह्मस्मी, मी ब्रह्म आहे. तरीही तो साधक ब्रह्मरूप स्थितीवर आरूढ होत नाही. याच्यासाठी परत श्रीगुरूंना त्या शिष्याला प्रबोध करावा लागतो की तू ब्रह्मरूप कसा, तू ब्रह्मरूप कसा, हा अखंड त्याला प्रबोध करावा लागतो. नारायण महाराज जालोनकर दत्तपादुकाष्टामध्ये सांगतात, अनंत माझे अपराध कोटी, नानी मने घालून सर्व पोटी, प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मे गुरुपादुकाला. माझे अनंत अपराध आहेत, कोट्यावधी अपराध आहेत.
मी माझ्या अहंकारात राहत होतो. पण नाणे मने घालवणे सर्व पोटी, पण श्रीगुरूने सगळे एक उदार आईच्या अंतकरणानं सगळे पोटात घातले. आणि मला प्रबोध करिता श्रम फार झाला. मला परत त्या ब्रह्मरूप स्थितीवर आणण्यासाठी परत 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 प्रयत्न करीत राहिले. सांगा म्हणले, त्या गुरु माऊलीला मी कसा विसरू. अशा प्रकारे या जीवाला ब्रह्मरूप स्थितीवर नेण्यासाठी श्री गुरु नाम साधना देत असतात. अनेक प्रकारचा परोपरीनं प्रयत्न करीत असतात. ही नाम साधना प्रत्येकाला फलद्रूप होईलच हेही सांगता येत नाही. कारण साधकामध्ये 3 प्रकारचे साधक वर्ग मोडतात. एक साधक वर्ग आहे कर्पूर वर्णे, दुसरा साधक वर्ग आहे गौर वर्णे, आणि तिसरा साधक वर्ण आहे फक्त म्हशीचा पहू. कर्पूर वर्णी जो साधक आहे ना, माऊली सांगतात, कापूर अग्निशी झगटे तै तो कर्पूर तो खुंटे. किंवा हरिपाठात सांगतात, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. त्याच्या पुढे सांगतात, काना वचनाची भेटी. श्रीगुरूंच्या महावाक्याचं कानाला वचनाची भेट झाल्याबरोबर ज्याची वृत्ती तदाकार होती, हा साधक कर्पूर वर्णी आहे. कारण कापराला अग्नी भेटल्याबरोबर कापर पटकन पेटतो. असे साधक अतिशय थोडे आहेत. दुसरा जो साधकांचा वर्ग पडतो हा गौरवर्णे. गौरवर्णे याचा अर्थ गौरीचं खांड. गौरीच्या खांडाला जर अग्नी लागला तर खांड पेटतही नाही आणि खांड इजतही नाही. पेटत नाही आणि इजत नाही, फक्त ते धुपत राहतं. कापर पटकन पेटतो, पण गौरीचं खांड लवकर पेटत नाही आणि ते विझत नाही, धुपत राहतं. धुपतं. पण एवढं भाग्य आहे त्या गौरीच्या खांडाचं, धुपून का होईना कालांतराने पेटतं, विझत नाही. कालांतराने का पेटतं हे भाग्य आहे. पण ते तसं पेटत नाही. पेटवणाऱ्याच्या डोळ्यातून पाणी काढितं तर हो पेटतं. मध्यम वर्ग जो आहे ना साधकांचा, यांना त्या ज्ञानाच्या स्थितीवर आणण्यासाठी श्रीगुरूंना किती प्रचंड प्रकारचे परिश्रम होतात. आणि तिसरा जो वर्ग आहे ना, हा फक्त समाज गुरु करायचा म्हणून गुरु करतात. त्यांना ज्ञानाची गरज नाही, त्या गुरुची गरज नाही. हा कनिष्ठ वर्गात मोडतो. आणि अशा प्रकारची ही गुरु परंपरा जीवाला ब्रह्मस्वरूपाला नेण्यासाठी अनादिकालापासून चालत आलेली आहे. अनादिकालची ही परंपरा आहे. एक शिष्य एक गुरु, हा रुचला साच व्यवहारो, मज प्राप्तिकारू बोधावया. एक शिष्य एक गुरु, एक शिष्य एक गुरु, हा रुचला साच व्यवहारो. हा भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी हा व्यवहार आहे. आणि अशा प्रकारचा गुरु शिष्याचा जो व्यवहार आहे हा अनादिकालापासून चालत आलेला आहे. कारण त्याशिवाय आपल्याला किंवा जीवाला आपल्या स्वस्वरूपापर्यंत आत्मस्वरूपापर्यंत कोणालाही जाता येणार नाही. कुणी जर ठरवलं आम्ही ग्रंथाचं वाचन करू, आम्ही तीर्थयात्रा करू, अनेक प्रकारचे साधनं करू, पण किती जरी साधनं केले, किती तीर्थयात्रा केल्या, तरी श्रीगुरूशिवाय त्या ब्रह्मस्थितीवर तुम्हा आम्हाला जाता येणार नाही. भागवतात नाथ महाराज ओवी देतात,
प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या, येथे पाहिजे मुख्य आचर्या, आपमती भजता राया, अपाया माझी पडे. प्रवृत्तीतलं कार्य असो अथवा निवृत्तीतलं कार्य असो, येथे पाहिजे मुख्य आचर्या, इथं आचार्याची गरज आहे, म्हणजे श्रीगुरूंची गरज आहे. आपमती भजता राया, अपाया माझी पडे. आणि जर आपण आपल्या मतानं जर करायला गेलो तर त्या ठिकाणी उपाय होण्याच्या ऐवजी अपाय होऊन बसल. म्हणून या परमार्थाच्या वाटचालीवर गुरुकृपा हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आणि गुरुकृपा प्राप्त करून घेण्यासाठी रामकृष्णादी थोर महात्म्यापासून तर ज्ञानेश्वरादी सर्व संतांना गुरुकृपा प्राप्त करून घ्यावं लागली. माऊली सांगतात, मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर आहे. गुरुकृपा ही संपादन करून गुरु परंपरेने प्रत्येकाला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. आणि अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त हे आपल्या मतानं कधीच होऊ शकत नाही. कारण तुम्हा आम्हाला मी देह नसून मी एक चैतन्य आहे, मी सोहम स्वरूप आहे, या स्थितीवर जायचं आहे. त्यासाठी वेळ लागल, अवधी लागल. पण साधकाने आपल्या अभ्यासाची चिकाटी सोडू नये. गुरुकृपा प्राप्त होण्यासाठी अखंड श्रीगुरूची सेवा आणि श्रीगुरूने दिलेलं नाम. कारण नाम हीच साधकाची साधना आहे. आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हेच प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. याच्यासाठीच मला वाटतं रात्री तुमच्या हरिपाठातल्या अभंगामध्ये निरूपणात सुंदर प्रकारचं विवचन झालं असेल की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तुकोबाराया सांगतात, काय माझ्या विठोबाचं कौतुक आहे, काय प्रेम भाव आहे. मग विठोबा म्हणजे कोण? महाराज अभंगामध्ये सांगतात की विचा केला ठोबा, म्हणून नाव विठोबा. विचा केला ठोबा, वि म्हणजे विद आणि ठोबा म्हणजे मूर्ती. विद म्हणजे जाणणं, जो निर्गुण निराकार परमात्मा आहे त्याला मला जाणायचं आहे. आणि तोच आकाराला येतो, हा मूर्ती रूपाने येतो. तुकोबाराया सांगतात, काय माझ्या भगवंताचा विठोबाचा प्रेमभाव आहे. आपणची देव होय गुरु. मग तोच देव होतो आणि तोच गुरु होतो. दोन रूप पात्र का घेतो? तो गुरु म्हणून का राहत नाही, देव म्हणून का राहत नाही? तर गुरु हा ज्ञान सांगण्यासाठी होतो आणि देव हा आपल्या भक्ताची सेवा करण्यासाठी होतो. कारण शिष्याचा मोह घालवण्याचं कार्य हे श्रीगुरू करतात. पण नंतर श्रीगुरूंना शिष्याच्या मोहात इतके प्रचंड अडकून पडतात की त्यांना शिष्याला सोडावंसं वाटत नाही. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला झालेला मोह घालवण्याचं काम श्रीगुरूंच्या नात्यानं भगवंतांनी केलं. अर्जुनाचा मोह घालवला, पण परिणाम असा झाला ते भगवान परमात्मा अर्जुनाच्या मोहात इतके गुंतले की अर्जुनाची घोडी धुतले अनंते, संकटे बहुत निवारले. त्याचं सारथ्य पण करू लागले, त्याचे घोडे धुवू लागले. हे देवरूपाने येऊन काम करतो. नाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने येऊन काम केलं. म्हणून आपणची देव होय गुरु. म्हणून गुरु हा ज्ञानासाठी, ज्ञान सांगण्यासाठी, देव हा सेवा करण्यासाठी, त्या भक्ताची सेवा करण्यासाठी येतो. अनादिकालच्या परंपरेपासून ही गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. प्रत्येकाला गुरु कृपाच प्राप्त करून घ्यावी लागली. हरिपाठाचा जो आपला विषय चाललेला आहे, त्या गुरुकृपेमधून तुम्हा आम्हाला श्रीगुरूने दिलेलं जे नाम आहे, त्या नामानं त्या जीवाला
त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला हरवावं लागेल, कारण ते चैतन्य आहे, ते व्यापक आहे. ज्याला आम्ही ब्रह्म ब्रह्म म्हणतो ते ब्रह्म, ते निर्गुण आहे, निराकार आहे. ते कुठं नाही, चराचरात अणुरेणूत सर्व ठिकाणी ते व्यापक भरलेलं आहे. ते निर्गुण आहे, दिसणारं आकारात आहे, पण दिसणारं ते आहे. मग आम्हाला त्याला फक्त ओळखावं लागेल, जाणावं लागेल. एक विचार करा, गुळामध्ये ते गुढीच्या रूपानं ते चैतन्य आहे, फुलामध्ये सुगंधाच्या रूपानं ते चैतन्य आहे, मिरचीच्या ठिकाणी तिखटपणानं ते चैतन्य आहे, साखरेमध्ये गोडीच्या रूपानं ते चैतन्य आहे, आणि तुमच्या आमच्या देहात आत्मस्वरूपाने सोहम नामानं ते चैतन्य आहे. आपल्याला ते चैतन्याशी एकरूप व्हायचं आहे, त्याला ओळखायचं आहे. तो हरी आहे, म्हणून ओळखिला हरी, धन्य तो संसारी. पाहिला हरी नाही, हरी ही पाहण्याची वस्तू नाही, हरी ही ओळखण्याची वस्तू आहे. आणि त्या हरीची ओळख करून देणारे श्रीगुरू आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की अनादी कालापासून ही परंपरा गुरु शिष्याची चालत आलेली आहे. फार आपण अनादी कालात जरी पाहिलं त्याच्याबद्दल अभंग आहेत की पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा पाही, अवघे शून्यच होते पाही. मग त्या शून्याच्या ठिकाणी काहीच नव्हते कोठे, कुठंच काही नव्हतं. मग त्या ठिकाणी एक ध्वनी झाला, ओ. पूर्वी काहीच नव्हते कोठे, ओम ब्रह्मातून माया उठे. काहीच कुठं नव्हतं, म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी झाला म्हणजे काहीतरी होतं, पण ते कसं होतं, अदृश्य होतं, गुप्त होतं. आणि त्या ओंकाराच्या ध्वनीतून ओमचा जर संधी विग्रह केला तर आ अधिक उ अधिक म, अ उ म तिन्हीचा एक उच्चार केला तर ओम तयार होतो. ओंकारातून माया उठे, आणि मग त्या ओमचा ओंकारात आकार उकार मकार माया निर्माण झाली. आकारी ब्रह्मदेव निर्माण आले, उकारी विष्णू आणि मकारी महेश. ओंकारातून माया उठे, तिशी झाले 3 बेटे, आणि तिला 3 मुलं झाले, ब्रह्म विष्णू आणि महेश. हे मायेचे मुलं आहेत. ब्रह्मा विष्णू महेश्वरो, चौथा तो परमेश्वरो, त्याहुनी वेगळा सर्वेश्वरो, नाना यत्ने ओळखावा. किंवा दासबोधात रामदास स्वामी सांगतात, जगी थोरला तो देव चोरलाशे. हे विश्व ज्यानं निर्माण केलेलं आहे, हा सगळ्यात थोरला देव आहे. तो जगी थोरला तो देव चोरलाशे, सद्गुरू विन सर्वथाहीन तो न दिशे. आणि तो सद्गुरू शिवाय तुम्हा मला दिसू शकत नाही. म्हणून त्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही गुरु शिष्याची परंपरा चालू झाली. आणि गुरु शिष्याची परंपरा त्या ठिकाणी अनादी कालापासून चालू झाली. त्याच ठिकाणी ज्ञान सांगण्यासाठी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, विष्णूकडून महाविष्णूकडून भगवान शंकराकडे हे ज्ञान आलं. आणि भगवान शंकराकडे ज्ञान आल्यानंतर सगळ्या सिद्धांचे आदी गुरु हे भगवान शंकर ठरले. आणि अखंड आपल्या श्रीगुरूंनी दिलेल्या नामात
भगवान शंकर एकरूप राहत. एक वेळ पार्वती मातेने भगवान शंकराला विचारलं. पार्वतीचं भाग्य आहे, पार्वतीला अनुग्रह हा आपल्या पतीचाच आहे. तसं पार्वती म्हणजे शक्ती आहे आणि भगवान शिव म्हणजे ब्रह्म आहे. शिव आणि शक्ती तेच शंकर आणि पार्वती माता आहेत. अखंड भगवान शंकर ध्यानात असताना पार्वतीने एक दिवस भगवान शंकराला विचारलं, कवने मार्गे जी स्वामी, जीव ब्रह्मरूप होती ते मी, पुसतशे तरी सांगीजे तुम्ही, अंतर्यामी कळयाशी. हात जोडून आपल्या श्रीगुरूंच्या समोर पार्वती माता उभी राहिली आणि कळकळीने, स्वामी, जीव ब्रह्मरूप होती ते मी. कोणत्या मार्गाने जीव हा ब्रह्मरूप होईल? कारण जोपर्यंत जीव ब्रह्मरूप होत नाही तोपर्यंत जीवाला 84 लाख योनीचा फेरा चुकणार नाही. म्हणून कोणत्या मार्गाने जीव हा ब्रह्मरूप होईल, पुसतशे तरी सांगीजे तुम्ही, अंतर्यामी कळयाशी. हे मी तुम्हाला विचारते आणि तुम्ही मला कृपा करून सांगा. या ठिकाणी असं आहे, आजपर्यंत पार्वती आणि भगवान शंकर एकाच घरात होते. भगवान शंकराचं अखंड नामस्मरण चालू होतं, पण शंकरानं होऊन पार्वतीला कधीही सांगितलं नाही. पण ज्या वेळेस पार्वतीने विचारलं त्यावेळेस भगवान शंकराने सांगायला सुरुवात केली. कारण भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज ओवे देतात, सद्गुरुते न पार्थिता, शिष्य आदरे न पुसता, ज्ञान सांगू नये गा सर्वथा, सांगे तो तत्वता गुरु मूर्ख. सद्गुरुते न पार्थिता, श्रीगुरूंना विनंती केली नाही. शिष्य आदरे न पुसता, शिष्यानं आदराने विचारलं नाही. तर ज्ञान सांगू नये गा सर्वथा, तर शिष्यांना कदापिही ज्ञान सांगू नये. आणि शिष्यानं न विचारता जर सांगायला गेलं तर सांगे तो तत्वता गुरु मूर्ख. शिष्यानं न विचारता जर सांगायला सुरुवात केली तर नाथ महाराज सांगतात तो मूर्ख गुरु आहे. तसं भगवान शंकराने आजपर्यंत पार्वतीला आपण होऊन सांगितलं नाही. पण पार्वतीनं ज्या दिवशी विचारलं की कवने मार्गे जी स्वामी, जीव ब्रह्मरूप होती ते मी, पुसतशे तरी सांगीजे तुम्ही, अंतर्यामी कळयाशे. कोणत्या ब्रह्मरूप होईल हे मला सांगा. त्यावेळेस भगवान शंकराने एकांतामध्ये ज्ञान सांगण्यासाठी पार्वती मातेला गंगेच्या किनारी नेलं. कारण असं आहे, गुह्य ज्ञान जे आहे ना, करिता गुह्य प्रगट, मोडेल भक्तीची वाट, गुज घेऊन चावट होतील भो. गुह्य जर प्रगट केलं तर भक्तीच्या वाटा मोडतील आणि गुज घेऊन चावट होतील. म्हणून योग्य अधिकारी असल्याशिवाय श्रीगुरूनं हे ज्ञान कधीही अनाधिकाऱ्याला देऊ नये. अधिकार परत्वे हे ज्ञान प्रत्येक श्रीगुरूने शिष्याला द्यावं आणि ते एकांतात द्यावं. अशा प्रकारे हे एकांतात ज्ञान सांगण्यासाठी, कारण का ते नाम माऊली सांगतात गगनाहुनी वाढ नाम आहे, आकाशापेक्षा मोठं नामस्मरण आहे. आणि हे नामस्मरण जर आम्ही लोकात सांगायला गेलो तर नामाची चेष्टा होईल. म्हणून ते नाम गुप्त वृत्तीने एकांतामध्ये सांगावं. आणि ते सांगण्यासाठी पार्वती मातेला भगवान शंकराने रात्रीच्या वेळेस गंगेच्या काठी नेलं. आणि त्या ठिकाणी जे ज्ञान सांगत राहिले त्याच्यावर गुरुगीता नावाचा ग्रंथ तयार झालेला आहे. या गुरुगीता ग्रंथामध्ये भगवान शंकराने पार्वती दोघांचा संवाद आहे. स्कंद पुराणातील हा एक भाग आहे गुरुगीता नावाचा ग्रंथ. तो गुरुपुत्रानं
अवश्य वाचावा, नवे नवे दररोज त्याचं पारायण करावं. गुरुपुत्रासाठी अतिशय सुंदर प्रकारचा 108 ओव्याचा तो ग्रंथ आहे. हे ज्ञान ज्या दिवशी सांगितलं तो दिवस म्हणजे महाशिवरात्र. कारण भगवान शंकराच्या आयुष्यातल्या सगळ्याच रात्री आहेत, सगळ्या रात्री आहेत, पण एक रात्र अशा प्रकारची आहे की तिला महाशिवरात्र म्हटलेलं आहे. मग नेमकं त्या रात्री असं काय घडलं होतं की तिला महाशिवरात्र म्हटलेलं आहे? तर त्या रात्री भगवान शंकरानं पार्वतीला जे ज्ञान सांगितलं त्यापासून पुढं त्या ज्ञानाचा संपूर्ण जगाला फायदा झाला. हे विश्व तारण्यासाठी परंपरा सुरू झाल्या. आणि म्हणून पार्वती मातेला हे ज्ञान सांगत असताना माशाच्या पोटात असणाऱ्या कवी नारायणानं हे ज्ञान ऐकलं. म्हणून आजच्या अभंगात आहे, आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, उमामध्ये पार्वती, या दोघांच्या चर्चेमधून नामानुग्रह देताना जे बीज प्रगट झालं ते मच्छिंद्रा लाधली सहज स्थिती. ते मच्छिंद्रनाथाला सहज प्राप्त झालं. मच्छिंद्रनाथ म्हणजे कवी नारायणाचे अवतार आहेत. वास्तविक पाहता हा गुरु शिष्यांचा खेळ जो आहे, ही परंपरा आहे. या तिन्ही दैवतामध्ये दोघं तर चालत आलेले आहे, एक हरित आणि हरात. विष्णू आणि भगवान शंकर दोघातच झालेले आहे. ब्रह्मदेव त्याच्यापासून बाजूला आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधली सहज स्थिती. भगवान शंकराकडून जे ज्ञान पार्वती मातेला सांगितलं गेलं ते मच्छिंद्राला सहज प्राप्त झालं. सहज, कारण ज्ञान इतकं सहजासहजी प्राप्त होत नाही. पण भाग्य एखाद्याचं जे सहज रीतीनं प्राप्त झालेलं आहे ना, म्हणून त्या नामाचं महत्त्व नाही. कारण कोणतीही वस्तू ज्या वेळे तुम्हाला परिश्रमानं मिळते ना, तिचं महत्त्व राहतं. पण जी सहज मिळते तिचं महत्त्व राहत नाही. श्री गुरुकडून तुम्हाला जे नामस्मरण मिळालं आहे हे सहज मिळालेलं आहे, हे भाग्य आहे. ते इतकं सहजासहजी मिळत नाही. अनादिकालची जर आपण परंपरा पाहिली तर त्या ठिकाणी कित्येक वर्ष श्रीगुरूंची सेवा शिष्याला करावा लागलेले आहे. त्याबद्दल ओवे आहेत. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्विशी. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. माऊलींच्या वाचा. आणि एवढी सेवा केल्यानंतर मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले. आणि मग ज्या दिवशी तुमच्यावर श्रीगुरु प्रसन्न होतील मग त्या दिवशी तुम्ही विचारा, ते तुम्हाला अशा प्रकारचं ज्ञान सांगतील का परत संशय उठून देणार नाहीत. म्हणून ही परंपरा सेवा करून शिष्याला प्राप्त करून ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. पण एक मच्छिंद्रनाथांचं भाग्य की त्यांना सहज पार्वती मातेला सांगत असताना गंगेच्या पात्रामध्ये माशाच्या पोटात असताना त्यांना ऐकायला मिळालं. आणि मच्छिंद्रनाथ हे कवी नारायणाचे अवतार आहेत, विष्णूचे अवतार आहेत. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धली सहज स्थिती. तीच प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली. प्रेम मुद्रा हे नाम. प्रेम, प्रेम याचा अर्थ आहे आनंद, प्रेम याचा अर्थ आहे सुख, प्रेम याचा अर्थ आहे समाधान, प्रेम याचा अर्थ आहे शांती.
ही नामाची मुद्रा जर आमच्याजवळ असेल तर साधकाच्या अंतःकरणावर नवे नवे साधकाच्या देहावर अलंकार दिसतील, प्रेमाचे अलंकार दिसतील. अंगे रोमांच रवरवीत, स्वेदबिंदू डळमळीत, चित्त चैतन्य द्रवत, तेने सद्गदित पैवाने. नैनी अश्रूचा पूर लोटी, उभंडन संतेची पोटी, आक्रोंद्य थोर आक्रोशे, रडण्या माझी गदगदा हाशे. हे प्रेमाचे अलंकार, प्रेमाच्या मुद्रा त्या साधकाच्या शरीरावर दिसतील. म्हणून नाथ महाराज एका गवळणी सांगतात, नाना परीचे अलंकार ल्याली. शरीराचे शोभिवंत दागिने म्हणजे अंगावर डागदागिने घालणं ही शरीराची शोभा नाही, साधकाची शोभा नाही. आवाज कित्येक साधकांचा पाहो, गळ्यात सोन्याचे लाकीट, हातात सोन्याच्या अंगठ्या. ही साधकांना शोभा देणारे हे डागडागिने नाहीत, तर गुरुपुत्राला अष्ट सात्विक भाव प्रगट होणं हे त्या साधकाला शोभा देणारे त्याचे अलंकार आहेत. आणि अशा प्रकारची प्रेममुद्रा, दिधली प्रेममुद्रा ज्ञानकळा, हीच प्रेमाची मुद्रा मच्छिंद्रनाथानं गोरक्षाला दिली. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधली सहज तिथी. तीच प्रेममुद्रा गोरक्षा दिधली, तीच प्रेमाची मुद्रा नामाची खून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला दिली. आता मग आम्ही सांगत होतो, गुरु शिष्य हा ज्ञानाचा खेळ दोघात चाललेला आहे. आदिनाथ म्हणजे भगवान शंकरानं हे ज्ञान मच्छिंद्रनाथांना म्हणजे कवी नारायणाला विष्णूला दिलं. मच्छिंद्रनाथ हे विष्णूचे अवतार आहेत आणि मच्छिंद्रनाथानं हे ज्ञान परत दिलेली प्रेमकळा ज्ञानमुद्रा कोणला दिली? गोरक्षा दिली. तेच मच्छिंद्रनाथानं हे ज्ञान गोरक्षनाथांना दिलं. गोरक्षनाथ हे भगवान शंकराचे अवतार आहेत, शिव गोरक्ष. मच्छिंद्रनाथ हे विष्णूचे अवतार आहेत, म्हणजे भगवान शंकराकडून ज्ञान विष्णूकडं आलं. विष्णूनं म्हणजे मच्छिंद्रनाथानं परत गोरक्षाला दिलं, कारण विष्णू मच्छिंद्रनाथ हे विष्णूचे अवतार आहेत आणि परत तेच ज्ञान मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला दिलं, म्हणजे परत शंकराला दिलं. तेच गोरक्षनाथाकडून परत गहिनीनाथांकडे ज्ञान आलं आणि गोरक्षनाथ हे भगवान शंकराचे अवतार आणि गहिनीनाथ हे विष्णूचे अवतार आहेत. परत ते गहिनीकडून निवृत्तीनाथांकडे आलेलं आहे. मग गहिनीनाथ हे विष्णूचे अवतार आहेत आणि निवृत्तीनाथ हे शंकराचे अवतार आहेत. सदाशिवाचा अवतार म्हणे निवृत्तीदातार. भगवान शंकराचा अवतार निवृत्तीनाथ आहेत आणि परत शंकराकडून हे ज्ञान विष्णूने घेतलं. निवृत्तीनाथानं हे ज्ञान ज्ञानेश्वरांना दिलं. ज्ञानेश्वर महाराज हे विष्णूचे अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार सखा. ही जी परंपरा चालत आलेली आहे ही हरात आणि हरित आहे. हर आणि हरी, विष्णू आणि शंकर, विष्णू आणि शंकर. भगवान शंकरानं ज्ञान विष्णूला दिलं, विष्णूनं परत ते ज्ञान शंकराला दिलं, शंकरानं परत ते ज्ञान विष्णूला दिलं, विष्णूनं परत ते ज्ञान शंकराला दिलं आणि शंकरानं परत ज्ञान माऊलींच्यापर्यंत विष्णूला दिलं. ही गुरु शिष्य परंपरा ही अनादिकालापासून चालत आलेली आहे आणि ती परंपरा आज तुमच्या आमच्या भाग्यानं आज तगायत ती आपण टिकून धरलेली आहे. म्हणून सगळ्या प्रेमी गुरुबंधू आणि गुरुभगिनींना एकच विनंती, श्रीगुरूने दिलेल्या नाम आणि श्रीगुरूंची सेवा एवढा जर तो आपल्याकडून घडलं
तर भगवान परमात्मा अखंड तुमच्या सानिध्यात राहील. कारण प्रत्यक्ष भगवंताने राम अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये गुरु सेवा केलेली आहे. म्हणून गुरूंचं वचन किंवा गुरुपुत्राचं वचन भगवंत कधीही ओलांडीत नाही. प्रत्येकाच्या पाठीमागं प्रारब्ध भिन्न आहे. देशकाल पर्वतवे आडी अडचणी आहेत. या सर्व संकटाला मात करून आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सांभाळीत असताना ऐशे ध्यान करिता नित्य तादृश होई सत्य सत्य किटकी भृकुटीचे निमित्त तद्रूप झाली ते तैशी. आळई आणि भृंगुरुटीसारखा अखंड त्या नामात राहून 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 एक दिवस तुम्हाला आम्हाला ब्रह्मस्वरूप व्हायचे. आणि ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर निर्गुणाची ओळख होऊन परत आपल्याला सगुणाशी खेळायचं आहे. परमार्थ हाच आहे. निर्गुणाला ओळखायचं आणि सगुणाबरोबर खेळायचं. ही ज्याला हातोटी जमली त्याला जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. विश्वव्यापक चराचर असणारं जे चैतन्य आहे त्याला ओळखायचं आहे. आणि ते सगुण साकार म्हणजे आमचे श्रीगुरू आहेत. ते सगुण साकार म्हणजे विटेवर असणारं विठ्ठल आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती. निर्गुण निराकार असणारं जे परब्रह्म आहे ते सद्गुरूंची मूर्ती आहे. आणि जे सद्गुरूंची मूर्ती आहे तेच विठ्ठल आहेत. कारण संततेची देव, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. आम्हाला त्या विश्वव्यापक परमात्म्याला ओळखायचं आहे आणि सगुणा निर्गुणाला ओळखायचं आहे आणि सगुणाबरोबर खेळायचं आहे. ही हातोटी आम्हाला प्राप्त करून घ्यायची. आणि त्यासाठी अखंड नामावर आरूढ आणि गुरुसेवा हेच साधकाला सर्वात श्रेष्ठ साधना आहे. तुमच्या पुढं लढीवाळपणानं श्रीगुरूने ज्याप्रमाणे सद्बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा अखंड तुमच्या चरणाची सेवा घडावी. कारण तुम्ही सर्वजण माझ्या गुरुमाऊलीचं रूप आहात. अखंड मंडलाकार जेने व्यापिले चराचर. हे संपूर्ण चराचर माझ्या श्रीगुरूने व्यापलेलं आहे. आणि तुम्हीसुद्धा एक माझ्या श्रीगुरूंचेच रूप आहेत. आज तुमच्या दर्शनाचा योग आला, तुमच्याबरोबर चर्चा करण्याचा योग आला. ही माझ्यावर माझी गुरुकृपा आहे. असो. जय हरी, जय गुरुदेव. हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. हंस ब्रह्मा त्रिनमन दत्त नारायणा लक्ष्मणा श्रीवल भीमा सखयानंदा शांतामाई गणेशानंदा चंपामाई विठ्ठलनाथ शांतानंद महाराज की जय. नमो देवराया नमो ज्ञानसिंधो नमो दीननाथा नमो दीनबंधो नमो विश्वकर्ता नमो विश्वपाळा नमो माय बापा कृपाळा नृपाळा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज की जय. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडिले. ऐशी राम भक्ती करिता आयुष्य हे वाढिले. आता धर्मसख्या तुझ्या पुढते नम्रतोने असे. इच्छा होतसे मानसे करीतसे हा देह तुझा शे. जय जय रघुवीर समर्थ.